घरी परत जायची वेळ आणि आम्ही लोकांसाठी म्हणून लढतो साहेब. आता ही लढाई कधीपर्यंत राहील माहिती नाही, पण लोकांसाठी लढत राहायचं. काजू बिया, पुरणपोळी, होळीच्या असल्यामुळे पालखी, खेळी. बरोबर. किती वाजलेले बाबा? बघ ना गाड्या 7:10. 7:10 झाले, 7:15 ते 10 मिनिटं पुढे आहे गाड्या. मग काय व्हॉट प्रॉब्लेम? किती वाजता यायला सांगितलं होतं? काय माहिती. तू 6:30 वाजता काल टायमिंग दिला होता. आता सगळ्यात पहिलं वाशी ट्रेन येईल आणि वाशी ट्रेन येऊन गेल्यानंतर मग पनवेल येईल. 4:05ची ट्रेनची वाट बघतोय. 5 मिनटं झाली. आता 5 मिनटामध्ये ट्रेन येईल आणि मग गर्दी असेल की नाही माहिती नाही. अलीकडून ठाण्याला जाणारी ट्रेन आलेली आहे. चलो उतरलो. असंच असतं, ज्या ज्या वेळेला आपल्या ट्रेनचा प्रवास असतो त्या त्या वेळेला गर्दीचा सामना करावा लागतो. आज बघितलं असेल खूपच गर्दी होती. आणि आता ह्या बाजूने मी बाहेर पडलो आहे नवीन पनवेलला. जायचं पार्किंग लॉटमध्ये. आता मी जस्ट पार्किंग लॉटला आलो आहे. बघू शकता गाड्याच गाड्या, रस्त्यामध्ये पण गाड्या. आणि तरी दुपारची वेळ असल्यामुळे आता थोडंसं पब्लिक आता घरी जाण्याच्या तयारीमध्ये आहे. त्याच्यामुळे गाड्या सगळ्या तुम्हाला बघू शकता निघताना दिसतील. आता मी गाडी शोधून घेतो माझी. 7 वाजेपर्यंत एका कामासाठी आम्ही आलेलो आहे. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार आज 3 दिवस झाले आम्ही एका कामासाठी लढतोय आहे ना साहेब? हो, कंटाळा आला, अक्षरशः कंटाळा. आणि किती काम करावं एखाद्या माणसाने, म्हणजे एखाद्या संघटनेसाठी त्याला पण एक मर्यादा आहे, लिमिट आहे. संध्याकाळी 7 वाजले बघू शकता सगळीकडे. आता सगळ्यांची घरी परत जायची वेळ आणि आम्ही लोकांसाठी म्हणून लढतो साहेब. आता ही लढाई कधीपर्यंत राहील माहिती नाही, पण लोकांसाठी लढत राहायचं. तोपर्यंत लढायचं जोपर्यंत समोरच्या माणसाचं समाधान होत नाही, आहे की नाही? हा विषय काय आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण सध्या तरी आमचे मित्र, माझे सहकारी या सगळ्या कामांमध्ये मला साथ देतात. आता चेहऱ्यावरून थोडीशी नाराजी दिसत असेल, पण ह्या नाराजीचं रूपांतर कशामध्ये होते नंतर बघूया आपण. पण सध्या तरी आतोनात कष्ट आहेत आमच्यासाठी तरी. सामान्य माणसाचे हा सामान्य कष्ट. बरोबर. आणि यांना आता सोडायचं आहे मला स्टेशनला सोडून मग घरी जायचं आहे. चला साहेब. बायकांचे फोन येतात घरातून, त्याच्यामुळे खूप त्रास आहे. बरोबर. चलो सगळं करता हे नाकीनं होत चालेल आपल्याला. होय. आणि साहेब पोरांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि आपण इकडे आता हे सगळं करत बसलो आहे. बरोबर आहे. त्यासाठी कशासाठी काय कळत नाही आहे. हो, खरंच खूप त्रास एवढा त्रास की सांगून सोय नाही आहे त्याला. बरोबर. काय आहे ते आपण नंतर सगळ्यांना तुम्हाला डिक्लेअर करू. पण आता सध्या काही गोष्टी अशा की सांगू शकत नाही. चलो धन्यवाद. किती वाजलेले बाबा? बघ ना गाड्या 7:10. 7:10 झाले, 7:15 ते 10 मिनिटं पुढे आहे गाड्या. मग काय व्हॉट प्रॉब्लेम? किती वाजता यायला सांगितलं होतं? काय माहिती. तू 6:30 वाजता काल टायमिंग दिला होतास मला. आजचं पण दिलं होतं सकाळी. किती वाजताचं? 6:30 दिलं होतं आज पण. तुला काल पडलीस ते बरं झालंय का आता? हां. आर यू फिलिंग ओके? आई ग, किती लागले?
मग काल पडली मग काय आलं आता शिक्षा भेटणार आहे मला तुला बोलता येत नाही व्यवस्थित ना माउथ मुवमेंट होत नाही तुझी मला वाटतं नाही होत ना दुखतं होतं असं बोलताना मध्येच दुखतं परत मस्ती करशील का नाही बाबा आता बोलण्यापुरती होणार आहे माउथ मुवमेंट वा तुला आता शिक्षा देणार काय आज घरात घेतलंय उद्या पण घेणार उद्या नाही उद्या बाहेर सॉरी तुम्ही बघितलं असाल माझे सहकारी आत्ता पनवेलवरून बसले आणि त्यांना अजून जायला 1 तास लागणार आहे कामं असतात काही कामं असतात अशी म्हणजे त्यांना नाहीतरी कसं म्हणावं वेळ लोकांची कामं असतात द्यावा लागतो आणि मग अशी काही लोक अशी नर्वस होतात मग त्यांना परत समजावावं लागतं समजावलं की मग ते आज होतील जेवण पण तयार घेतलं इकडे एक बाजूला हां 101 उठा बशा 101 उठा बशा म्हणजे व्यायामच करून घेणार म्हणजे माझ्याकडून हां ओके ठीक आहे सॉरी फॉर एव्हरीथिंग शिक्षा भोगावीच लागेल बरं शिक्षा भोगूया आपण पुढल्या वर्षी बस हो आज हो आत्ता ताबडतोब ओके 1 कमी करते 100 आणि काहीतरी आलेलं आहे आमचं आजच्या आज ओके अमेझॉनचे आगे ड्रॉइंग करते काय वाह देखा चेकमेट चलो फिर अभी आ गया मैं घर पे थोड़ा सा डांट खाया बच्ची का और अभी अजून थांब अजून लेक्चर आहे लेक्चर आता ऑन स्क्रीन नाही आता ऑफ स्क्रीन घेतो मी चालेल येस उठा बशा लक्षात ठेव ठीक आहे 1 कमी करते 100 ठेवते बरं त्याच्यामुळे चांगलं गार होऊ दे पूर्ण गार होऊ दे पोट बघा झाल्या पोपटासारखा ओके थोडं लाईट लावूया एक्स्ट्रा आता कसं मस्त चमचमीत दिसतंय ओके चमचमीत दिसत नाही कधी चमचमीत लागतं जेवण लाईट चमकतात लाईट चमकतात वीज कडाडते चमकीले तिला भाकरी दे ते देऊ मी पण ते घे मग चटनी भी है साथ में मिर्ची है तुला दही हवंय नको दही आता ओके काय तूप आहे तर असं होतं दिवसभर खूप दमून भागून घरी आलो आणि मस्तपैकी आता गरमागरम भाकरी आणि भाजी आहे अख्खा मसूर तर ते खाऊन घेतो त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे अनबॉक्सिंग आणि अनबॉक्सिंग नंतर आपण व्हिडिओचा एंड करणार आहोत ओके सध्या तरी आता जेवून घेऊया सर्वसामान्य माणसाचं जे सुख आहे ना हे सुख छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेलं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करणे त्याचा आनंद मानणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आता ईश्वरी अनबॉक्स करते ही वस्तू काय आहे ही वस्तू खूप उपयोगाची आहे ना म्हणून बघ काय चेक इट आउट शक्यतो असं व्यवस्थित फाडलं तर बरं असतं ना म्हणजे समजा परत कधी रिटर्न करायचं म्हटलं तरी ते व्यवस्थित रिटर्न करता येतं ओ माय गॉड इनवॉइस जपून ठेवायचा आहे ना व्हेरी गुड इनवॉइस जपून ठेव रिटर्न करायचं झालं तर हां ठेवून देऊया आणि आपण ज्या काही गोष्टी ॲमेझॉनवरून मागवतो कुठून पण मागवतो ऑनलाईन पोर्टलवरून तर कृपा करून आपापले जे ॲड्रेस त्याच्यावरचं पिनकोड वगैरे असतं ना हे डिस्ट्रॉय करून फेका ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे कारण त्या सगळ्या गोष्टींचा मिसयूज होऊ शकतो आहे ना म्हणून होऊ शकतो की नाही अँड नाव इट इज हिअर ओनली व्हेरी गुड सो नाईस थिंग आता हे किती चांगलं आहे वाईट आहे कसं काय आहे ते सगळं आपण बघणार आहोत ट्रायपॉड आहे इट्स अ ट्रायपॉड अँड इट इज अ मोस्ट युजफुल फॉर आवडतं कसं आता बघूया मलाही माहिती नाही ही गोष्ट जी मागवलेली आहे ना ही दाखवशील जरा ही एका यूट्यूबर म्हणून खूपच उपयोगात येणारी गोष्ट आहे हे बघा मुद्दा मागवला होता आणि ह्या ज्या लेग्स आहेत हे फ्लेक्झिबल आहेत हे बेंड होऊ शकतात है ना आणि ॲज अ हे म्हणून पण त्याचा यूज करू शकतो कशासाठी सेल्फी स्टिकसारखं आणि ते स्टँड कसं होतं दाखव स्टँड पण करू शकतो ॲज अ बेंड केले स्टँड पण उपयोग होऊ शकतो आणि हा मला वाटतं इथे मोबाईल वगैरे आपण माउंट करू शकतो इथे कॅमेरा माउंट करू शकतो कॅमेरा माउंटिंगचा स्क्रू आहे आणि त्याची पोझिशन तुम्ही
इकडे तिकडे करू शकता. हा त्याचा टायटिंग स्क्रू आहे, त्याचं हँडल आहे ना याचं वरचं, हा ते टायटिंग गोल स्क्रू आहे. गोल मस्त आहे हा. छान आहे. 360 डिग्री रोटेशन आहे त्याला. आणि त्याचबरोबर आपण याला हे कसं हे करू शकतो, फोल्ड करून आहे ना कुठेही आपण अडकवू शकतो. ही याची खासियत आहे कळलं. हे पण कुठेही कुठल्याही दिशेने फोल्ड होऊ हे शकतं. कोणी आणलंय, कोणी मागवले माहितीये का? कोणी? माझ्या आईने. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो आता याचा ट्रायल तर होणार आहे, कारण कुठे गेलं वरचं? गावी गेल्यानंतर सगळ्यात जास्त याचा उपयोग होईल. कारण बऱ्याच वेळेला मोबाईल कुणी पकडायचा, कुठे ठेवायचा मोठा प्रश्न असतो. त्यावेळेला मग काय काय गोष्टी अशा असतात ना की त्या सिंगल हँडेडली करायच्या असतात, तर ही जास्त उपयोगाची गोष्ट होऊ शकते. ओके. आणि प्राईस जर म्हणाल तर साधारणपणे 1000 रुपीज याची प्राईस आहे, 1000 रुपये. ये तर सगळ्यात महत्त्वाचं, अशी काही टेन्शन्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. तुझ्या आयुष्यात काय आहेत? माझ्या आयुष्यात टेन्शन अशी नाही आहे, ईश्वरी धडपडते हे मोठं टेन्शन असतं. बरोबर आहे, ती काल धडपडली. तुझ्या आयुष्यात मी टेन्शन आहे, मी ॲज अ टेन्शन. ना कुणाला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये असणारा नवरा हा एक टेन्शन आहे, किंवा आपल्या आयुष्यात असणारी बायको ही एक टेन्शन आहे, की सपोर्टर आहे. वॉट एव्हर, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. मी ॲज अ टेन्शन इज गुड. नाही टेन्शन नाहीस तू. पण जेव्हा मी टेन्शन घेतो तेव्हा तेव्हा मला टेन्शन येतं. कारण तुम्हाला टेन्शन स्ट्रेस घेऊन काय त्रास झाला, काय व्हायला लागलं तर मी काय करू सांग. त्यामुळे काय मला करणार? टेन्शन येतं. त्याच्यामुळे तू कूल असते. रिलॅक्स, काय नाही, जे व्हायचंय ते होणार आहे, घडतंय ते घडणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊन किंवा न घेऊन त्यात बदल होणार नाहीये. बरोबर. हा, त्यामुळे रिलॅक्स राहा. तो आहे पाठीशी, सगळं छान करणार आहे. असे 2 शब्द ऐकले कुणाच्या तरी तोंडून, मग कदाचित एखादं लहान व्यक्ती असतं, लहान मुलं असतं, ते जरी तुम्हाला असं आश्वासक एखादं बोललं तर आपल्याला बरं वाटतं आहे की नाही. म्हणजे मनाला थोडीशी उभारी येते. तसं आता प्राजक्ता मला बोली, याला मेंटॉरिंग असं पण म्हणतात मला वाटतं, आहे ना. आणि त्यावेळेला खरंच गरज असते. म्हणजे ज्यावेळेला एखाद्याचं मोरल डाऊन असतं त्यावेळेला मग दुसऱ्यांनी त्याचं मनोधैर्य वाढवायचं असतं आणि ते पुन्हा एकदा रुटीनला आणायचं असतं, म्हणजे घर चालू ठेवायचं असतं. अशा सगळ्या गोष्टी असतात. सो ऑफिसवरून निघाल्यापासून ते घरी येईपर्यंत आणि मधला जो पॅच होता त्याच्यामध्ये एक माझे सहकारी, त्यांना घेऊन मी एका स्पेसिफिक कामासाठी गेलो होतो. मग त्या कामाला धरून जे काही टेन्शन्स आणि या गोष्टी असतात त्या होत्या. आणि मग घरी येऊन जेवण, सगळ्या गोष्टी, ईश्वरीला एक सायकलचा राऊंड मारून आणला. आणि आता वाजलेलं आहे साधारणपणे 9. मे बी मॅडमने जर का आईस्क्रीम दिलं तर आईस्क्रीम खायचं आहे, परवा आणून ठेवलेलं आहे ते. आणि मग गोईंग टू द बेड. असा सगळा होता आजचा दिवस जो तुमच्यासोबत आपण शेअर केलेला आहे. आणि या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करा. एवढे कसे डास चावले तुला? काय माहिती, एवढं उलट माझ्या आसपास डास येत नाहीत खरे. होय. मला काल खूप डास चावले. बरोबर. आता क्या एक मच्छर आदमी को क्या क्या बना देता है न जाने, वो डायलॉग भी आहे ना. सो भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या फॅमिली व्लॉगमध्ये, एक्सायटिंग व्लॉगमध्ये, त्याच्याहीपेक्षा आपल्या कोकणातल्या व्लॉग्समध्ये. कारण शिमगा आहे, पालखी, देव, होळी, पुरणपोळी, ह्या सगळ्या गोष्टींना धरून खेळी, सगळ्यात महत्त्वाचं संकासूर, हे सगळं बघण्याचा, एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत गावी गेल्यानंतर. तर भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या व्लॉगमध्ये. कारण खूप उत्सुकता आहे कोकणातल्या गावाला जाण्याची. कारण कोकणातलं गाव म्हणजे आपल्या नियर टू हार्ट. कधीही सांगा, झोपेतून उठून जरी म्हटलात ना की आपल्याला गावी जायचं आहे, मग तुमचं कुठलंही गाव असू दे, त्याच्यामध्ये आमचं जे कोकण आहे ते निनांत सुंदर रम्य ते कोकण. सो तिकडे भेटणार आहोत. त्याच्यापूर्वी आपला नेहमीचा एक ब्लॉग असतो जो आमच्या आवडीचा विषय आहे, तो म्हणजे मुंबई गोवा हायवे. तो सुद्धा आपण ब्लॉग करणार आहोत. आणि मग आपल्या कोकणातल्या गावी भेटणार आहोत. सो भेटूया आपण तिकडेच. बरोबर बघू शकता. तू पण एक्सायटेड आहेस? मग किती? गावाला जायचं म्हटल्यावर खूपच एक्साइटमेंट. पुरणपोळी खायला? हा, पुरणपोळी असं नाही, गावाला जायचं म्हटलं की जास्त एक्साइटमेंट असते. ओके. त्यात आता काजू बिया, पुरणपोळी, होळीच्या असल्यामुळे, पालखी, खेळी, बरोबर. करवंद छोटी छोटी सुरू झाले आता. मग आंब्याच्या आंब्याच्या कैऱ्या, ते सुरू झालंय. या सगळ्या गोष्टी इतक्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळणार म्हटल्यावर काय, ज्या पैसे देऊन तुम्ही कधीच मिळवू शकत नाही, की नाही. सो तुम्हाला सुद्धा या गोष्टी एंगेजिंग असणार आहेत. सो स्टे ट्यून. बाय बाय. बाय बाय.